महाराष्ट्रातील 900 वर्ष जुनं चमत्कारिक मंदिर. त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध येतो चंद्र. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शिवलिंगाचा रंग दिवसातून 3 वेळा बदलतो. महाराष्ट्रातील 900 वर्ष जुनं चमत्कारिक मंदिर आहे. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या मधोमध चंद्र येतो. वर्षातून एकदाच हा नजराणा पाहायला मिळतो. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शिवलिंगाचा रंग दिवसातून 3 वेळा बदलतो. कोल्हापुरातील या अत्यंत प्राचीन मंदिराचं स्थापत्य विश्वप्रसिद्ध आहे. या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि भव्यता थक्क करणारी आहे. मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी कोपेश्वर मंदिराची रचना आहे. गर्भगृहात 2 शिवलिंग आहेत. स्वर्गमंडप हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. हा स्वर्गमंडप 48 खांबांवर उभा आहे. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या 3 वेगवेगळ्या रचना आहेत. 108 खांब असलेल्या या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची आहे. 108 खांब 4 भागात विभागलेले आहेत. 12व्या शतकात म्हणजे 1909 ते 1178 या काळात शिलाहार राजवटीत हे मंदिर बांधलं गेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडीच्या अगदी जवळ हे कोपेश्वर मंदिर आहे. भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे. महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफांपर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला तर या मंदिराविषयी काही रंजक तथ्य जाणून घेऊ. भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे तितकीच लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षापूर्वींचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचं दिसतं. मात्र काही वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याचं पाहायला मिळतं. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावा अशाच आहेत. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तूंची भव्यता, त्यामागील काही रहस्य तथ्ये ऐकली तर केवळ अचंबित व्हायला होतं. महाराष्ट्रातही अजिंठा वेरूळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफांपर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोणतंही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी ते मंदिर निगडीत आहे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिलं जातं. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफलं गेलं आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक बाबी, गणित या सगळ्याचा सखोल अभ्यास केलेला आढळतो. म्हणूनच 1000 वर्षानंतर ही मंदिरे अनेक आक्रमांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेलं कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. महादेव, शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांचं पूजन येथे केलं जातं. कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचं आढळून आलंय. या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली असावी. 1109 ते 1178 या काळात हे मंदिर बांधलं गेलं आहे. जवळपास 900 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेलं आहे असे दर्शवण्यात आल्याचं आढळून येतं. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती 4 विभागात विभागलेली आहे. मात्र या सगळ्यावर कळस म्हणजे इथला मंडप, स्वर्गमंडप 48 खांबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवला आहे. गोलाकार, चौकोनी, षटकोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या 3 वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचं पाहायला मिळतं. येथील महादेवाचं नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला.
दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. पण त्यांची समजूत काढण्याचं काम श्रीहरी विष्णूंनी केलं. त्यांचं नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात 2 शाळुंका आहेत. एक कोपेश्वर, दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असं आहे, तिथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचं स्थलांतर झालं असावं. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे. तिथे केवळ नंदीचं मंदिर आहे. नंदीचं स्वतंत्र मंदिर असलेलं कदाचित दुर्मिळ उदाहरण असावं. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसलेला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिवभोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागलाय. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहात 2 शिवलिंग आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे. नायिका, विष्णूंचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. मंडळी, कोल्हापूरला गेले तर नक्कीच कोपेश्वराचं दर्शन घ्यायला जा.